गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माणुसकी हा आपला धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, ही आपली ही आपल्या सद्गुरूंची शिकवण आहे. आणि श्वास हीच आपली प्रार्थना. श्वासाचा आयाम म्हणजे प्राणायाम, आणि प्राणायाम प्राणायाम या साधनेने, दिवसभर केलेल्या सेवेने आणि सद्गुरूच्या चरणांवर सर्वस्व समर्पण करून अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण जे आपल्या जीवनात आपल्याला हवं आहे ते सगळं क्रिएट करू शकतो. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट. कोणी भगवंत बसलेला नाही आपल्याला कपाळावर लिहायला की तुझा अमुक अमुक होईल, तमुक तमुक होईल. नाही, तुम्ही तुमच्या श्वासाच्या लेखणीने तुमच्या श्वासाच्या लेखणीने तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता. जे नशिबात आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे, पण जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, प्रोव्हायडेड हा प्राणायाम म्हणजे साधना, दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सद्गुरूच्या चरणांवर सर्वस्व समर्पण. ही त्रिसूत्री आहे. साधना, सेवा, सत्संग ही त्रिसूत्री आहे. आणि या त्रिसूत्रीवर चालणं म्हणजेच हा आपला चैतन्याचा मार्ग आहे. अनेकांना शंका उपस्थित होऊ शकते की हाऊ इज इट पॉसिबल. मी म्हणतो, जो शंकेखोर आहे त्यानेही इथं यावं, त्याने अनुभव घ्यावा. प्रत्यक्ष साधना, सेवा, सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालून बघावं, आणि त्याला त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा प्रत्यक्ष तो अनुभवेल, जो प्रत्यक्ष तो बघेल, तेव्हा प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. तुम्हाला जे हवं, तुम्हाला भौतिक जीवनात समृद्धी हवी, मानसिक जीवनात शांतता हवी, तुम्हाला आध्यात्मिक जीवनात आनंद हवा, आणि तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करण्याचा हा कल्पवृक्ष आहे. पण दुर्दैवाने खूपच थोड्या लोकांना कळतं का. आपण 24 तासात 23,600 श्वास घेतो. 24 तासात 23,600 वेळा आपण श्वास उच्छ्वास ही श्वासाची क्रिया चालू असते, सगळ्यांचीच चालू असते. पण आपण काहीतरी व्यवहार करतो, काहीतरी खातो पितो, एखाद्याशी भांडण करतो, श्वास चालू असतो, तो ऑटो मोड मध्ये चालू असतो. पण हजारातून लाखातून एखादाच असतो की जो त्या श्वासाच्या प्रती सजग असतो, जागृत असतो. एवढं साधं सोपं सायन्स आहे. स्वतःच्या श्वासाच्या प्रती जागृत राहणं, सजग करणं. बघा ना तुम्ही, आपल्या आजूबाजूचे लोक, कोण आहे त्याच्या श्वासाच्या प्रती सजग, कोण आहे त्याच्या श्वासाच्या प्रती जागृत. आणि हे जागृत बनवण्याची, हे जागृत करण्याची, हे जागृती अभियान आहे, ही ट्रेनिंग आहे. दररोज जेव्हा आपण भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला शारीरिक फायदा, वात पित्त कफ बॅलन्स होऊन आदी व्याधींपासून तर आपण मुक्त होतोच. पण हळूहळू हळूहळू आपण आपल्या त्या श्वासाच्या प्रती सजग होतो. बघा, मी श्वास घेतला, मी श्वास सोडला, मी श्वासाकडे पाहतोय. श्वास मी ज्यावेळेस घ्यायला सुरुवात केली, तो एका उंचीपर्यंत गेला आणि तिथून आपोआप उच्छ्वास चालू झाला. तो जो पॉइंट होता, 0.3 सेकंदाचा तो जो विराम होता, तो जो गॅप होता, इनहेलेशन अँड एक्झेलेशन याच्यामध्ये 0.3 सेकंदाचा जो सूक्ष्म गॅप होता, त्याच्यातच सर्वस्व आहे, त्याच्यातच गुह्य आहे. तिथं थांबता आलं पाहिजे, तिथं सजग होता आलं पाहिजे, तिथं जागृत होता आलं पाहिजे. पण दुर्दैवाने खूपच थोडे लोक त्याच्या प्रती सजग असतात, जागृत असतात. आणि जे सजग असतात, ते जागृत असतात, तेच साधू आणि संत असतात. लक्षात घ्या, साधू आणि संताची ही सिंपल डेफिनेशन आहे की जो आपल्या श्वासाच्या प्रती सजग आहे तोच साधू ओळखावा. देव
तेथेची जाणावा. आणि हेच आपल्या मदत फाउंडेशनचं जागृती अभियान आहे. जागृती अभियान की जास्तीत जास्त लोकांना हे समजावून सांगणं की तुम्ही तुमच्या श्वासाच्या प्रती सजग व्हा. प्राणायाम करून शरीर शुद्धी करा. ब्रह्मज्ञानाने मनाची शुद्धी करा. जेव्हा शरीर शुद्ध आणि मन शुद्ध होईल तेव्हा जसं आरशावरची धूळ पुसली की आपला चेहरा त्याच्यात स्पष्ट दिसायला लागतो. चेहरा तिथं प्रकट नाही होत. आरशावरची धूळ पुसली की फक्त आपला चेहरा त्याच्यावर स्पष्ट दिसायला लागतो. चेहरा प्रकट होत नाही. अगदी तसंच शरीर आणि मन शुद्ध झालं की भगवंत स्पष्ट दिसायला लागतो. भगवंत प्रकट होत नाही. तो प्रकटच आहे. हे अध्यात्म, हे अध्यात्माचं सायन्स, हे अध्यात्माचं शास्त्र. दिस इज प्युअर सायन्स. दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. आणि ह्या शास्त्राच्या प्रती हे शास्त्र शिकवणारी ही कार्यशाळा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सायन्स पोहोचावं. लोकांमध्ये दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वाढीस लागावं. एक एक व्यक्तित्व घडावं. व्यक्तित्व निर्माणचे चरित्र निर्माण, चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण. आणि जास्तीत जास्त लोकांना जागृत करावं म्हणूनच तर हे आपलं जागृती अभियान आहे. पण हे जे हा जो आपला चैतन्याचा मार्ग आहे अतिशय निष्ठाळा आहे. अतिशय निष्ठाळा. लगेच सटकतात लोक. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, अहंकार याच्या आहारी जातात आणि चालायला सुरुवात केली की लगेच पतन होतं. सगळ्यात पहिले तर निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. स्वतःची कुणाकरता आपण करत नाहीये. आपण चैतन्याच्या मार्गावर कुणासाठी नाही चालत, स्वतःसाठी चालतोय. स्वतःला साक्षी बनवून हे साक्षीत्व अनुभवण्यासाठी, आपल्या मनाचा आरसा स्वच्छ करण्यासाठी, आपल्या शरीराला शुद्ध करण्यासाठी आपण या चैतन्याच्या मार्गावर चालतो. पण डगर है मुश्किल कठिन सफर है मगर मुसाफिर जगह नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है मगर मुसाफिर जगह नहीं है. जो सोएगा बस वही खोएगा. जो सोएगा बस वही खोएगा. ये बात उसको पता नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है मगर मुसाफिर जगह नहीं है. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जनतेला जागृत करायचंय. त्यांना सजग करायचंय. त्यांना मोटिवेट करायचंय. त्यांना प्रेरित करायचंय की यारे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान देतो मुलाविन साऱ्या वस्तू. सर्व काही भेटेल फक्त स्वतःची इमानदारी पाहिजे. तुम्हाला आरोग्याची गॅरंटी 100% आरोग्य. अरे कॅन्सर होऊ द्या, डायबिटीज होऊ द्या, कोणताही आजार होऊ द्या, 100% दुरुस्त होईल. पण जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. तुम्ही किती प्रामाणिकपणे या ज्ञानाशी कनेक्ट होतात त्याच्यावर डिपेंड करतो तुमचा रिझल्ट. कारण आपल्या मनात कायम शंका असते. मनात पॉलिटिक्स असतं, राजकारण असतं. कोण कशा करता करेल आणि कोणाची इच्छा आणि वासना काय असेल हे आपण सांगू शकत नाही. कारण मन से बड़ा बहुरूपी न कोई पल पल रचता स्वांग निराले. माया ममता में उलझा रहे वो पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ मन राह भुलाए भ्रम में डाले. तू इस मन का दास न बन इस मन को अपना दास बना ले. मनाचा दास बनून जगायचं की मनाचा बॉस बनून जगायचं, चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवा. आणि मी असं गृहीत धरतो की सर्वांना मोक्ष पाहिजे. पण जर मी विचारलं पाहिजे का रे तुला मोक्ष, नको बाबा, माझी बायको आजारी आहे, हे 300 रुपये घ्या, त्या बायकोला दुरुस्त करून द्या. माझं पोरगा आजारी आहे, हे 300 रुपये घ्या, हे इंजेक्शन द्या,
मला दुरुस्त करून द्या. मी म्हणतो अरे मोक्ष पाहिजे का? नको नको नको, हे 300 रुपये घ्या, गरीब म्हैस आजारी आहे. विषय समजून घ्या, विषय समजून घ्या. प्रत्येकाच्या मनाच्या विवंचना वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या लायकिंग वेगवेगळ्या आहेत. पण मोक्षाचं धनी होता होता मी तुम्हाला कोणतीही गोष्ट सोडायला सांगत नाही. जो छूटना है वो छूट जाएगा, जो जलना है वो जल जाएगा. फक्त स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे या चैतन्याच्या मार्गावर चालत राहा. सरळ रस्त्याने चालत राहा. रस्ता होईल आपोआप खुला. रस्त्यात तुम्हाला माया, ममता, मोह, लोभ किंवा अहंकार किंवा सगळ्यात मोठा प्रिय मित्रासारखा दिसणारा शत्रू, आळस, प्रमाद दिसेल, भेटेल. तो तुमचं पतन करण्यासाठी अवश्य प्रयत्न करेल. त्यावेळेस जागृत राहा, सजग राहा. स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःलाच प्रश्न विचारा, मी कुठल्या मोहात अडकलेलो तर नाही ना? मी कुठल्या ममतेमध्ये अडकलेलो तर नाही ना? मला कशाचा लोभ तर नाही ना? स्वतःच आत्मपरीक्षण करावं. यालाच म्हणतात हा चैतन्याचा मार्ग. आणि या चैतन्याच्या मार्गावर चालता चालता तुमच्या वागणुकीवरून बरोबर कळतं की तुम्ही कुठेपर्यंत पोहोचलेला आहात. आणि मला कळतं असं नाहीये, हाँ लगेंगे फल जब किसी वृक्ष में, वे पेड़ झुक जाएंगे स्वतः ही. हाँ लगेंगे फल जब किसी वृक्ष में, वे पेड़ झुक जाएंगे स्वतः ही. अकड़ तने की बता रही है, अकड़ तने की बता रही है, अभी फल इसमें लगा नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. ही जागृती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि आपण स्वतः सजग होऊन, जागृत होऊन सतत या निष्ठाळ्या रस्त्यावर म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बन जाय. आपले सद्गुरू आपला हात धरतात आणि या चैतन्याच्या मार्गावर फिजिकली नाही, ते कायम आपल्या हृदयात असतात. आणि जिथं जिथं आपलं पतन होतं तिथं आपले सद्गुरू आपल्याला जाणीव करून देतात, अरे सावध हो. आणि ते जेव्हा सावध करतात, ते जेव्हा आपल्याला आवाज देतात, तेव्हा त्यांचा आवाज इग्नोर करून चालत नाही. तो आवाज आपल्या कानात नाही, आपल्या अंतर्मनात ऐकू येतो. आणि तो ऐकण्याचे कान डेव्हलप होण्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे? श्रद्धा आणि सबुरी. ही श्रद्धा आणि सबुरी तुम्हाला तुमच्यात यावी. तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर नीतीने, धर्माने आणि निष्ठेने सतत चालण्याचा संकल्प करावा. आणि तुमच्या माध्यमातून अनेकांना जागृती प्रदान व्हावी. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.